बुलेटिनमध्ये स्वागत। सुरुवात एका मोठ्या बातमीनं। ही बातमी आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या संदर्भातली। हे दोघेही आज मरकडवाडीला जाणार आहेत। 2 दिवसांपूर्वी शरद पवार मरकडवाडीला जाऊन आले आणि आज गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मरकडवाडीला जात आहेत। शरद पवार यांच्या मरकडवाडी गावात झालेल्या सभेला उत्तर देण्याकरता गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आज मरकडवाडीत गावाच्या दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी त्यांची जाहीर सभा सुद्धा होणार आहे। आजच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्कडवाडी दौऱ्यावर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे नाना पटोले सुद्धा जाणार आहेत। गोपीचंद पडळकर सुद्धा आणि सदाभाऊ खोत सुद्धा आज मार्कडवाडीत जातील असं कळत आहे। मार्कडवाडीत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा होणार आहे। फेक नरेटिव्हच्या विरोधात ही जाहीर सभा होणार आहे असं सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर काँग्रेसचे नेते नाना पटोले सुद्धा आज मार्कडवाडीला दुपारी भेट देणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी पोस्टर वॉर रंगल्याचं बघायला मिळतंय। एका बाजूला गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत यांच्या जाहीर सभेचं पोस्टर लावण्यात आलंय आणि दुसरीकडे नाना पटोले यांचं सुद्धा पोस्टर लावण्यात आलेलं आहे। बघा आता ही दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत यांचं बॅनर लावण्यात आलेत। ते तिथे आज मरकडवाडीत जाणार आहेत आणि दुसरीकडे नाना पटोले ही जाहीर सभा ज्या ठिकाणी होणार आहे तिथली दृश्य आहेत। व्यासपीठाची दृश्य आपल्याला दिसत आहेत। आजूबाजूला बॅनर लावलेले दिसतात आणि नाना पटोले शरद पवारांचे सुद्धा बॅनर लागलेले आहेत। बचावचा नारा देणाऱ्या मार्कडवाडी येथे आज भाजपच्या नेत्यांची सभा आहे आणि महाविकास आघाडीच्या फेक नेरेटिव्ह विरुद्ध जाहीर सभा असं त्यांनी ही टॅगलाईन दिलेली आहे। थेट जे माजी आमदार आहेत रामभाऊ सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे आणि मोहिते पाटील यांच्या सरंजामीवरचा हिशोब आज ते मांडणार आहेत। संपूर्ण पोलीस प्रशासन इथं सज्ज झालेलं आहे आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे या सभेला उपस्थित राहणार आहेत। त्याच्यानंतरनं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची सुद्धा ते भेट देणार आहेत मार्कडवाडीमध्ये। जे केंद्रबिंदू ठरलेला आहे मार्कडवाडीमध्ये आता विचारांचा संघर्ष होणार आहे। कारण EVMला विरोध झाल्यानंतरनं स्वतः शरदचंद्र पवार यांची सभा झाल्यानंतरनं ह्या भाजप नेत्यांची सभा असणार आहे आणि संपूर्ण वातावरण ढवळून निघणार आहे। जो भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्याच्या विरुद्ध ही सभा असणार आहे आणि संपूर्ण ह्या महाराष्ट्राचं लक्ष देशभराचं लक्ष आता मार्कडवाडीकडे असणार आहे। वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत।